गोकुळची निवडणूक लांबणार आणि त्यामागचं कारण आहे तब्बल 427 दूध संस्थानांना अपात्र ठरवण्याचा निर्णय। नेमकी भानगड काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय मी मार्मी। या निर्णयाविरोधात आमदार सतेज पाटील उर्फ बंटी पाटील आणि गोकुळचे माजी चेअरमॅन अरुण डोंगळे न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत आता राजकीय संघर्षाबरोबरच कायदेशीर लढाई पेटण्याची चिन्ह दिसू लागली। गोकुळची निवडणूक कोल्हापूरच्या राजकारणातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई मानली जाते, पण आता ही निवडणूक फक्त राजकीय राहिलेली नाहीये, तर ती न्यायालयाच्या दारात पोहोचण्याची शक्यता निर्माण झालेली। कारण गोकुळच्या अंतिम मतदार यादीत तब्बल 427 दूध संस्थानांना अपात्र ठरवण्यात आलं आहे आणि याच निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। निवडणूक प्रक्रिया, लेखापरीक्षण, दूध संकलन आणि सभासदत्वाच्या नियमांमधील त्रुटी दाखवत या संस्थांचा मतदानाचा अधिकार रद्द करण्यात आला। मात्र अपात्र ठरलेल्या अनेक संस्थांचा दावा असा आहे की त्यांना आपली पुरेशी बाजू मांडण्याची संधीच देण्यात आलेली नाही। त्यामुळे आता आमदार सतेज पाटील आणि माजी चेअरमन अरुण डोंगळे यांच्या गटाशी संबंधित संस्था न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे काय तर या 427 संस्था निवडणुकीचं संपूर्ण गणित बदलू शकतात। यामुळे हा वाद केवळ मतदानाच्या अधिकारापुरता मर्यादित नसून सत्तेच्या समीकरणाशीही जोडला गेला। एका बाजूने महायुतीची मोर्चे बांधणी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनीही रणशिंग फुंकलेला आहे। अशा वेळी न्यायालयीन लढाई उभी राहिल्यास याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो। म्हणूनच आता प्रश्न एकच आहे, 427 संस्थानांना पुन्हा एकदा मतदानाचा अधिकार मिळणार का? न्यायालयाचा निर्णय कोणाच्या बाजूने जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गोकुळच्या सत्तेची नेमकी चावी कोणाच्या हातात जाणार? पाहत रहा, कारण गोकुळची ही लढाई आता सहकारा पलीकडे जाऊन कोल्हापूरच्या राजकारणातील प्रतिष्ठेची लढाई बनलेली आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि असाच नवनवीन व्हिडिओसाठी मी मार्मीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।